नमस्कार, मी शनाया. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची सर्वाधिक गाजलेली, निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली आणि लाखो महिलांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवणारी योजना. पण आता हीच योजना मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण समोर येणारे आकडे अतिशय धक्कादायक आहेत. तब्बल 71 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर अंदाजे 30 ते 40 लाख महिलांचा लाभ आधीच थांबवण्यात आल्याची माहिती समोर येते. आणि त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे ज्या महिलांना गेल्या जवळपास 20 महिन्यांपासून दरमहा 1500 रुपये दिले गेले, त्या जर आता अपात्र ठरत असतील तर तो पैसा सरकार परत घेणार का? जून 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. राज्यभरातनं तब्बल 2,43,00,000 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली. दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा होऊ लागले. महिलांना मोठा दिलासा मिळाला, घर खर्चाला हातभार लागला. पण याच वेळी एक मोठं राजकीय गणितही जुळलं. या योजनेचा थेट परिणाम निवडणुकीत दिसला आणि महायुतीला त्याचा मोठा फायदा देखील झाला. पण निवडणुका संपल्या, सरकार सत्तेत आलं आणि आता अचानकच चित्र बदलायला लागलं. सरकारकडून सांगितलं जाऊ लागलं की लाखो महिलांनी ई केवायसी केलेली नाही, 71 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळे अनेकांचा लाभ थांबवण्यात येतोय. म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत नियमित पैसे मिळत होते त्या अचानकच संशयाच्या कक्षेत आल्या आहेत. आणि त्या पात्र आहेत की अपात्र हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरणार असतील तर सुरुवातीला पडताळणी का झाली नाही? निकष आधी का तपासले गेले नाहीत? ई केवायसी आधी का पूर्ण करून घेतली नाही? निवडणुकीपूर्वी सगळं सोपं होतं आणि आता निवडणुकीनंतर अचानक नियम कडक का झाले? सरकार सांगतं ई केवायसी न केल्यामुळे लाभ थांबवला. पण मग 20 महिने पैसे देताना हे नियम कुठे होते? हा फक्त तांत्रिक मुद्दा नाहीये, हा व्यवस्थेतील मोठा गोंधळ आहे. आणि म्हणूनच विरोधक आता थेट सरकारवर हल्ला चढवत आहेत. 71 लाख महिलांचं मतदान घेताना त्या अपात्र वाटल्या नाहीत का? निवडणुकीनंतरच त्या अपात्र कशा ठरल्या? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. कारण हा पैसा सरकारचा नाही, हा पैसा जनतेचा आहे, करदात्यांच्या खिशातनं आलेला आहे. जर तोच पैसा चुकीच्या लोकांना गेला असेल तर ही जबाबदारी कोणाची? प्रशासनाची की सरकारची? एक माजी अधिकारी आहेत, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अंमलबजावणी आणि पडताळणी ही प्रशासनाची जबाबदारी होती. अर्जांची तपासणी करणं, निकष लागू करणं ही यंत्रणेची जबाबदारी होती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या कशा? हा प्रश्न आता गंभीर बनतोय. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने देखील या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारला थेट फटकारले. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नाही, पण योजनांवर हजारो कोटी खर्च, असा थेट सवाल करण्यात आलाय. इतकंच नाही तर न्यायालयाने स्पष्ट शब्दात इशारा दिलाय, जर पैसे नसतील तर योजना थांबवा. हा फक्त सल्ला नाही तर सरकारच्या प्राधान्यक्रमावरच उभा केलेला मोठा प्रश्न आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, तर दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे थकलेले आहेत. मग सरकार नेमकं कोणाला प्राधान्य देत आहे? हा प्रश्न आता न्यायालय देखील विचारते आणि सामान्य माणूस देखील. दरम्यान ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे अजून देखील महिलांना संधी आहे. पण त्यानंतर काय? किती महिला अंतिमतः अपात्र ठरणार? हा आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. पण सर्वात मोठा आणि संवेदनशील प्रश्न अजून देखील तसाच आहे. जर एखाद्या महिलेने अपात्र असताना देखील दरमहा 1500 रुपये घेतले असतील तर ते पैसे सरकार परत घेणार का? जर सरकारने पैसे परत घेतले तर लाखो महिलांवर आर्थिक संकट येऊ शकतं. कारण त्या पैशावर त्यांचा घर खर्च चालत होता. आणि जर हे पैसे परत घेतले नाहीत तर मग हा थेट जनतेच्या पैशांचा गैरवापर मान्य केला जाईल. म्हणजे सरकार कोणताही निर्णय घेतला तरी तो वाट टाळता येणार नाही. हा फक्त पैशांचा मुद्दा नाही, हा विश्वासाचा मुद्दा आहे. महिलांचा, मतदारांचा आणि संपूर्ण व्यवस्थेवरच्या विश्वासाचा. शेवटी एकच प्रश्न उरतो, ही योजना खरंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी होती की निवडणुकीसाठी? कारण निवडणुकीपूर्वी सर्वांना लाभ देऊन निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर अपात्र ठरवणं हा केवळ प्रशासकीय प्रश्न नाही तर एक गंभीर धोरणात्मक मुद्दा आहे. आज लाखो महिला अनिश्चित आहेत. सरकारवर दबाव वाढतोय, न्यायालय कठोर भूमिका घेते आणि जनता उत्तरांची वाट पाहतीये. पुढे काय होणार? पैसे वसूल केले जाणार का? जबाबदारांवर कारवाई होणार का? की हा विषय हळूहळू शांत केला जाणार? एक गोष्ट मात्र निश्चित आहे, लाडकी बहीण योजना आता फक्त योजना राहिलेली नाही, ती एक मोठा राजकीय
आर्थिक आणि सामाजिक प्रश्न बनलाय आणि याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीच घेतलेली योजना होती का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.